नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री मनोज जरांगे यांचं भाषण 5 मिनिटापूर्वी संपलंय आणि त्या भाषणाचा जर आत्ता लसावी काढा असं कुणी म्हटलं तर सरकारची असलेली अगतिकता पाहता, ज्या पद्धतीनं श्री भांगे जे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आहेत, त्यानंतर मुख्यमंत्र्याचे जवळचे सहकारी हे मनोज जरांगे यांची भेट घेतात. गेल्या 24 तासामध्ये हे 5वं शिष्टमंडळ आहे की जे मनोज जरांगे यांना भेटलं. ते पाहता मनोज जरांगे यांच्या मागणीला यश येण्यासाठी अवघा 1 दिवस उरला आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. कारण मनोज जरांगे यांनी आता घोषित केलं की ते आझाद मैदानावरती जाणार नाहीयेत, परंतु सरकारच्या वतीनं मनोज जरांगे यांना ज्या ज्या आश्वासनाची पूर्तता आम्ही करू असं लेखी दिलेलं आहे, ते पाहता आता त्यांचं यश फार दूर नाहीये असं दिसतं. अर्थात काही मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्याचं सखोल विश्लेषण इतक्यात करता येणार नाही. काही मुद्दे आपण थोडासा स्पर्श त्याला करू. मनोज जरांगे यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांची मुख्य मागणी काय होती, तर महाराष्ट्रामध्ये शिंदे समितीनं ज्या नोंदी ओबीसी समाजाच्या कुणबी मराठा अशा शोधलेल्या आहेत, तर त्यांच्या रक्त नातेसंबंधामध्ये जी कोणी मंडळी असतील तर त्यांना या आरक्षणाचा लाभ व्हावा. खरं तर 1967चा जो आरक्षणासंदर्भातला कायदा आहे त्या कायद्यामध्ये हे बसत नाही. कारण तुम्हाला एक वंशावळीची, ज्याला फॅमिली ट्री म्हणतो आपण, ती दाखवावी लागते, त्यानंतर त्याची पडताळणी होते. परंतु मनोज जरांगे यांचं असं मत होतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं की अशा पद्धतीनं जर कुणबी मराठा अशा नोंदी आढळून आल्या आणि हे जर सरकारनं मान्य केलं की रक्त नातेसंबंधातल्या सगळ्यांना, कारण आपल्याकडे आईच्या कुटुंबातल्या मंडळींना वडिलाच्या कुटुंबातल्या आरक्षणाचा लाभ होत नाही, तर हे जर मान्य केलं तर मग महाराष्ट्रातला एकही मराठा समाज बांधव राहणार नाही की ज्याला आरक्षणाचा लाभ होणार नाही. आणि हे त्यांनी आता बोलून दाखवलं आणि ते शब्दशः खरं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 28 ते 35% मराठा समाज जर म्हटलं, जर तुम्ही ओबीसी समाजाच्या विदर्भातल्या नोंदी वगळायचं ठरवलं किंवा कोकणातल्या नोंदी वगळायचं ठरवलं तरी सुद्धा हे प्रमाण 15 ते 16% येतं. मनोज जरांगे यांनीच मांडलेल्या गणितानुसार जर 16% महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल आणि त्यातल्या आत्ता सरकारने सांगितल्याप्रमाणे 57 लाख नोंदी आहेत, तर त्या 57 लाख नोंदीचं मल्टिप्लिकेशन 5 केलं तर साधारणपणे 2.5 ते 3 लाख लोक असे होतात की ज्यांना या आरक्षणाचा लाभ होतो. आणि आता साध्या शपथपत्रावरती, कारण 100 रुपयाचा बॉन्ड हा बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं रद्द ठरवलेला आहे, तो आता वापरता येत नाही. आणि सरकारने सुद्धा आता केवळ साध्या अर्जावरती अशा पद्धतीनं माझे यांच्याबरोबर नातेसंबंध आहेत असं म्हटलं की मग त्या आरक्षणाचा लाभ द्यावा असं जर मान्य केलं असेल, जे मनोज जरांगे सांगतात, तर मग महाराष्ट्रामध्ये एकही मराठा समाज बांधव हा ओबीसीच्या आरक्षणातनं दूर राहणार नाही, त्याला त्याचा पूर्णपणे लाभ होईल. मग बाकीचे जे सगळे मुद्दे होते की ज्यांच्या पूर्वी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातनं किंवा पूर्वीच्या मराठा समाजाच्या प्रवर्गातनं ज्या परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण झाले त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न किंवा केजी टू पीजी पर्यंतच्या मोफत शिक्षणाचा प्रश्न, मग इतर अशा काही गोष्टी ज्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे अशा पद्धतीनं मनोज जरांगे यांनी वाचून दाखवलं. परंतु त्यातली सर्वात महत्वाची मागणी हीच होती की रक्त नातेसंबंधातल्या मंडळीला आरक्षणाचा लाभ व्हावा आणि ते पत्र हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सही करून तयार ठेवलेलं आहे किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याची त्याच्यावरती सही झालेली आहे आणि काहीच मिनिटामध्ये किंवा काहीच वेळेमध्ये अशा पद्धतीचा आदेश सरकार निर्गमित करणार आहे असं मनोज जरांगे यांचं सरकारबरोबर झालेलं जे संभाषण आहे, संवाद आहे, त्यातनं त्यांनी असं ठरल्याचं सांगितलं. म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्णपणे यश मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो जर तसं झालं तर. कारण हे देशपातळीवरचं पहिलं उदाहरण असेल की पूर्वी ज्यांना आरक्षणाचा लाभ झालेला आहे त्यांच्या आरक्षणामध्ये संपूर्ण जात घटक हा नवा भागीदार असेल आणि त्याच्यासाठी एक कायदेशीर आधार तयार केला गेलेला आहे. त्या कायदेशीर आधाराला आणखी व्याप्ती यावी म्हणून न्यायमूर्ती संदीप शिंदे या शिंदे समितीला सुद्धा वर्षभराची मुदतवाढ देण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारनं मान्यता दिली आहे असं मनोज जरांगे यांचं मत आहे. काही दिवसापूर्वीच बातमी आलेली होती की शिंदे समितीला 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. मराठवाड्याबद्दल मनोज जरांगे यांचं काही मुद्दे आहेत आक्षेपाचे. त्यांचं असं म्हणणं आहे की इथले सरकारी अधिकारी हे मराठा समाजाच्या नोंदी हे शोधत नाहीयेत किंवा निजामकालीन जो पूर्वीचा आदेश होता, जे पूर्वीचं पत्र होतं ते पत्र हे सरकार मानत नाहीये.
तर तो ऐतिहासिक दस्त जर मानला तर मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आता काही 30-40 हजार नोंदी सापडलेल्या आहेत तर मराठवाड्यामध्ये सुद्धा हे प्रमाण 2 कोटीपर्यंत जाऊ शकतं आणि ते जायचं असेल तर मग शिंदे समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्यांची मुदत वाढवावी लागेल. तेही मान्य केलं आहे सरकारने असं त्यांनी सांगितलं. दुसरं असं आहे की आंतरवली सराटीसह राज्यभरामध्ये इतर ठिकाणी ज्या नोंदी जे गुन्हे दाखल झालेले आहेत तेही गुन्हे मागं घेण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारनं स्पेशली गृह विभागानं सकारात्मकता दाखवली आहे. त्याबद्दलचे त्यांना लेखी आदेश हवे आहेत, किमान पत्र तरी हवं आहे. म्हणजे एकूण गेल्या 6 दिवसापासून आंतरवली सराटीतनं मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केल्यानंतर त्यांच्या मनात जेवढ्या म्हणून काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि म्हणून मला असं वाटतं की आता केवळ 1 दिवसावरती त्यांचं हे यश येऊन ठेपलेलं आहे. आज ते झालं नाही तर उद्या त्याची सरकारला पूर्तता करावीच लागेल. पण म्हणून 2 महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात. एक कायदेशीर आहे, तो आपण शेवटच्या टप्प्यात बघू. एक प्रश्न असा निर्माण होतो की सरकारमध्ये असा कोणी घटक आहे का की ज्या घटकाला मनोज जरांगे यांच्या मागण्या जर आंतरवाली सराटीमध्येच मान्य केल्या असत्या तर कदाचित त्याचं राजकीय श्रेय त्यांना घेता आलं नसतं, किंवा महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज अशा पद्धतीनं एक नवा वाटेकरी आणि तोही संख्येने इतक्या मोठ्या प्रमाणात आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी एक प्रकारची भीती आहे की आपल्यामध्ये एक मोठा वाटेकरी येणार आहे, आपल्यामधल्या समाज घटकाला, वंचित समाज घटकाला जे राजकीय आरक्षण मिळणार आहे तेही संपणार आहे, गावगाड्यामध्ये आपला म्हणून जो सर्वात मोठा भाऊ होता त्याच्याबरोबरचा जो संघर्ष आहे तो आणखी तीव्र होऊ शकतो. तर त्या समाजाच्या मनातल्या, कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या पातळीवरती ह्या समाज घटकाच्या नेत्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि म्हणून एक प्रकारे राज्य सरकारवरती हा पण दबाव होता की जर तात्काळ अशा पद्धतीच्या मागण्या मान्य केल्या तर मग ओबीसी समाज हा दुखावला जाईल. परंतु आता राज्य सरकारमधल्या त्या घटकाला असं सांगता येऊ शकतं की दबावच इतका मोठा होता की हा एवढा मोठा आंदोलकांचा जथ्था भाग हा जर मुंबईमध्ये आला असता तर ज्या मैदानाची क्षमता केवळ 5,000 आहे, जे एक लिनियर शहर आहे, जे तिन्ही बाजूनं समुद्रानं वेढलेलं आहे, ज्या शहरामध्ये 80 लाख लोक हे इकडून तिकडे ट्रॅव्हल करतात, एमएमआर रिजनमध्ये ज्या शहराच्या आसपास 2 कोटी लोक राहतात तिथल्या सगळ्या नागरी व्यवस्था आहे कोलमडल्या असत्या आणि म्हणून आम्हाला पर्याय राहिला नाही म्हणून ते करावं लागलं. अशा पद्धतीचं एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करता येऊ शकतं, सांगता येऊ शकतं आणि म्हणून सरकारमध्ये कोणाला असा वाटत होतं का की श्री मनोज जरांगे यांनी मुंबईमध्येच यावं आणि आज सुद्धा त्या मागण्याची तात्काळ लगेच दखल न घेता, लगेच जीआर न काढता उद्या ते ज्या वेळेला आझाद मैदानावरती जातील त्या काळामध्येच त्या मागण्यांची पूर्तता करावी, ही शक्यता नाकारता येत नाही. श्री मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बहुसंख्य समाजाचा जो मोठा पाठिंबा आहे त्या पाठोपाठ कायदेशीर ज्या नोंदी सापडत आहेत त्या तर तुम्हाला कोणालाच कायद्याच्या दृष्टीनं त्याला नाकारता येणार नाही. परंतु त्या नोंदीच्या आधारावरती जर सार्वत्रिक पद्धतीनं आरक्षणाचे लाभ द्यायचे म्हटले तर ते कायद्याच्या चौकटीवरती टिकणार नाही. म्हणूनच विरोधी पक्षांनी काय भूमिका मांडली बघा. श्री जयंत पाटील, श्री एकनाथ खडसे हे दोघं फार सूक्ष्मपणे म्हणतायत की आता निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून या पद्धतीचे जीआर, राजपत्र, कारण 3 जीआर आणि 1 राजपत्र काढायचं आहे असा प्रकार जर राज्य सरकारने केला तर ते टिकणार नाही. आणि म्हणून विरोधी पक्षांनी एक सूर लावलेला आहे की हे जे सगळं सुरू आहे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे. मनोज जरांगे जे म्हणतात ते त्यांना मान्य करायचं कारण कायद्याच्या चौकटीवरती हे टिकणारच नाही. अशा पद्धतीची वक्तव्य हे विरोधी पक्षाकडनं यायला लागलेली आहेत. कायद्याच्या दृष्टीनं यात काही तथ्य आहे. तथ्य क्रमांक 1, श्री मनोज जरांगे यांच्या पण मनात तो प्रश्न आहे असं दिसतं आहे. या ज्या 57 लाख नोंदी सांगितल्या जात आहेत प्रत्यक्षामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की जो प्रवर्ग म्हणजे मराठा समाजातला जो कुणबी प्रवर्ग आहे तो आधीच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे. स्पेशली कोकण आणि विदर्भातली ही संख्या खूप अधिक आहे. त्यामुळे नव्या कुठल्या 57 लाख नोंदी सापडल्या असण्याची शक्यता फार कमी आहे. ही संख्या ही कदाचित 2 ते 3 लाखाच्या दरम्यान असू शकते. कारण अधिकृतपणे मनोज जरांगे यांच्या पण मनात तो प्रश्न आहे की अधिकृतपणे सरकारने हे सांगितलेलं नाहीये की अशा पद्धतीच्या नोंदी किती आहेत आणि म्हणूनच ते यादी मागतात. आता एकदा ही गोष्ट स्पष्ट झाली तरी सुद्धा याच्यातनं जे नवे जात बांधव येणार आहेत त्यांना निश्चितच या आरक्षणाचा लाभ होणार आहे जो कायद्याच्या चौकटीवरती पण टिकू शकतो. आता हेच कायद्याच्या चौकटीवरती टिकत असताना जर रक्त नातेसंबंधातल्या मंडळींना आरक्षणाचा लाभ द्यायचा ठरला तर तो अधिकार माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारला नाही. तो कायद्याच्या चौकटीवरती कायदा करून आणि त्याची पूर्तता करून मग तशा पद्धतीचा आदेश काढावा लागेल.
आणि तो आदेश जरूर चॅलेंज केला जाईल. जे विरोधी पक्षांना वाटते त्याच्यात इथे तथ्य आहे की केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर अशा पद्धतीनं सरकार करत असेल तर मग हे चॅलेंज होईल. गुणरत्न सदावर्तेसारखी मंडळी तयारच आहे त्या गोष्टीला चॅलेंज करायला आणि त्यातनं जे कायदेशीर गुंते तयार होतील त्या गुंत्यातनं अंतिमतः हे आज जे सरकार सांगतं आहे ते तसंच्या तसं होईल का याबद्दल संशय आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला पूर्वी जे आरक्षण दिलं होतं ते सुप्रीम कोर्टाच्या चौकटीवर ते टिकलेलं नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा गुंता इतका सहज सोपा नाहीये. दुसरीकडे छगन भुजबळ म्हणालेलेच आहेत. मगाशी त्यांनी माध्यमाशी बोलत असताना असं सांगितलं की ओबीसी समाजाचं जर आरक्षण काढलं आणि ते जर आरक्षणामध्ये नवे वाटेकरी आले तर आम्ही सुद्धा आंदोलन करू. याचे राजकीय परिणाम होतील. ते राजकीय परिणाम हे सरकारमधल्या एका अशा कुठल्या तरी घटकाला ते फायदेशीर असतील असं जर त्यांना वाटत असेल तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो हे वास्तव आहे. त्यामुळं श्री मनोज जरांगे यांच्या ह्या आजच्या मागणीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना एवढं जे मोठं यश मिळतं आहे ते यश केवळ एका दिवसावरती आलेलं आहे हे मान्य करायला लागेल. तरी मनोज जरांगे आणि त्यांची ती खासियत आहे आणि ती ताकद पण आहे की त्या आंदोलकावरती त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे. आज एका मिनिटात त्यांनी सांगितलं की आपल्याला आझाद मैदानावरती जायचं नाहीये. कुणीही त्याला प्रतिवाद केला नाही. ते उद्या जाणार आहेत हेही त्यांनी सांगितलं. आणि म्हणून मी म्हटलं की हे यश हे अवघ्या एका दिवसावरती आलेलं आहे. ते यश त्यांना मिळणारच आहे. ते देण्याशिवाय सरकारकडे काही पर्याय नाही अशा पद्धतीचं चित्र आता तयार झालेलं आहे. आणि त्या आंदोलनाच्या यशामध्ये श्री मनोज जरांगे यांच्या कठोर परिश्रमाचा खूप मोठा वाटा आहे. स्वतःच्या कुटुंबाकडे स्वतःच्या शरीराकडे त्यांनी जे काही दुर्लक्ष केलं अशा पद्धतीचं आंदोलन देश पातळीवरती स्वतःला इतका त्रास देऊन कुणी केल्याचं माझ्या तरी फारसं वाचण्यात आलेलं नाही. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न हाच आहे की लोगोलोग यातनं ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या गोष्टीचं विश्लेषण करायचं. 3 मुद्दे. श्री मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जे यश आहे ते अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेलंच आहे. 2, सरकारमध्ये कोणाची इच्छा होती का की मनोज जरांगे यांच्या मागण्या जर तात्काळ मंजूर केल्या तर मग मात्र तो जो एक दबाव होता आणि त्या दबावापोटी आम्हाला ते आरक्षण द्यावं लागलं असं ओबीसी समाजाला सांगता येणार नाही किंवा ओबीसी समाजामध्ये तसं जाणार नाही. आणि 3, विरोधी पक्ष जे म्हणतायत की हे आरक्षण हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक अध्यादेश काढायचा आहे. कारण सरकारमधल्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी श्री देवेंद्र फडणवीस, श्री एकनाथ शिंदे, श्री अजित पवार यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की अध्यादेश काढणं अवघड नाहीये पण तो कायद्याच्या चौकटीवरती टिकायला हवा. तोच मुद्दा विरोधी पक्ष हे आज सकाळपासून बोलतात. सो थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. माझं पेज, आमचे युट्यूब अकाउंट, ट्विटर हे सगळे फॉलो करायला लागा. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्या काही कमेंट्स कराल त्यातल्या महत्वाच्या कमेंटची आम्ही नोंद घेतच असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.